आज छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर महादेव कोळी, मल्हार कोळी हे समाज बांधव 42 डिग्री सेल्सिअस असल्यानंतरही या ठिकाणी आठ आमचे उपोषण करते या आयुक्त कार्यालयाच्या समोर बसलो आहोत आम्ही। आजचा हा आमचा दुसरा दिवस आहे आणि या दुसऱ्या दिवसापासून कोणत्याही प्रशासनाने आमची दखल घेतली नाही। त्या दखल घेतली नसल्यामुळे आमच्या मनामध्ये निराशा आहे। तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगतो बाबांनो की आमची मागणी साधी आणि सरळ आहे। आम्ही मुळात आदिवासी महादेव कोळी, मल्हार कोळी आहोत। आमच्याकडे 1800 पासूनचे दस्तऐवज आहेत आणि ह्या भारत स्वातंत्र्याच्या आधी 1901 मध्ये ब्रिटिश सरकारने, इंग्रज सरकारने एक परिपत्रक काढलं आणि त्या परिपत्रामध्ये सांगितलं की तुम्ही उपजातीचं नोंदी करू नका। जसं की महादेव कोळी आहे तर कोळीच करा, मल्हार कोळी आहे तर कोळीच करा, अशा प्रकारचं परिपत्रक आमच्यापाशी आहे। या परिपत्रकामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की अशा नोंदी करा। पण भारत स्वातंत्र्याच्या नंतर आमच्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तळागाळातल्या वंचित माग असलेल्या समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी शिक्षणाचं आणि नोकरीमध्ये आरक्षण दिलं, राजकारणामध्ये आरक्षण दिलं। राजकारणामध्ये आरक्षण या सगळ्या प्रकारचं दिल्याच्या पाठीमागचं कारण की यांचं नेतृत्व करायला पाहिजे, त्यांच्या समस्या मांडायला पाहिजे। ज्या ठिकाणी आमच्या हक्क आणि अधिकाराचा कायदा लिहिला जातो त्या ठिकाणी आमचा प्रतिनिधी नसल्यामुळे येथे असलेले राजकारण्यांनी आपल्या षडयंत्र करून आम्हा मराठवाड्यातल्या एका भावाला वेगळा न्याय आणि आम्हाला वेगळा न्याय दिला। हा न्याय आम्हाला मान्य नाही, भारतीय घटनेचा अवमान आहे हा। त्यामुळे आम्ही या ठिकाणी उपोषणा बसल्या असताना आम्ही आताच विभागीय आयुक्त साहेबांना भेटलो। विभागीय आयुक्त साहेबांना आम्ही आमचे पुरावे दिले भावांनो आणि पुरावे घेतल्यानंतर त्यांनी आमच्या बाजूने कौल दिला आणि त्यांनी सांगितलं खऱ्या अर्थाने या समाजावर अन्याय होतोय। आमचे मुलं आजही उच्च शिक्षण घेऊ शकत नाहीत। आमचे नोकरदार लागलेले क्लास 3 आणि क्लास 4च्या वर जाऊ शकत नाहीत कारण आम्हाला शिक्षण चांगल्या प्रकारे मिळत नाही। आमच्या मुलाला हॉस्टेल मिळत नाही, आमच्या मुलाला शाळेमध्ये ऍडमिशन चांगलं मिळत नाही। त्यामुळे आमचा शैक्षणिक स्तर वाढला नाही आणि या शैक्षणिक स्तर वाढला नसल्यामुळे आम्हाला शिक्षणामध्ये बी क्लास 2 आणि क्लास 3च्या पोस्टमध्ये क्लास 4च्या सीटवर आम्हाला समाधान व्हावं लागतं। पण त्या ठिकाणी लागतो हे सगळं आम्हाला आरक्षण घेण्यासाठी लागतं आमचं जात प्रमाणपत्र आणि जात प्रमाणपत्र दिल्यानंतर ते पडताळणी करावं लागते, वैधता प्रमाणपत्र करावं लागतं आम्हाला। त्या ठिकाणी बसलेले कर्मचारी आमच्या कोळी नोंदी आहेत म्हणून आमच्यावर अन्याय करतात, आमचे प्रकरण खारिज करतात आणि त्या खारिज केल्यामुळे आम्हाला माननीय सुप्रीम कोर्टात जावं लागतं आणि सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर आम्हाला न्याय मिळतो। मग जर आम्हाला न्याय कोर्टामधून मिळत असेल तर इथे असलेले अधिकारी काय करतात हा आमचा शासन आणि प्रशासनाला सवाल आहे। त्याचबरोबर आमच्या नोंदी ह्या कोळी आमच्या म्हणण्याप्रमाणे नाही झाल्या। TSP आणि OTSP मधल्या सगळ्यांच्या समान नोंदी आहेत महाराष्ट्रामधल्या, आमच्या काही वेगळ्या नाहीत। पण एका भावाला वेगळा न्याय आणि एका भावाला वेगळा न्याय हा दुजा भाव का? कारण देशातलं संविधान एकच आहे, आम्ही या महाराष्ट्रामध्ये एकाच राहतो, एका गुण्यागोविंदाने जगतो। ह्या जिल्ह्यामध्ये वेगळा न्याय आणि ह्या जिल्ह्यामध्ये वेगळा न्याय हा कोणता न्याय? तर हा न्याय नसून आमच्यावर अन्याय आहे। त्यामुळे आम्ही या ठिकाणी थांब बसलो आणि आमच्या सर्व उपोषणकर्त्याची आणि आमच्या सर्व बांधवाची एकच इच्छा आहे, जोपर्यंत आमचे प्रश्न सुटणार नाही आम्हाला मरण आलं तरी चालेल। या महापुरुषांनी या देश स्वातंत्र्यासाठी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातून आम्ही या ठिकाणी बसलो। तुम्हाला सांगायचं राघोजी भांगरेंना फाशीवर जावं लागलं पण आम्ही आमचा लढा सोडला नाही कारण आम्ही सत्य आहोत, सत्य परेशान आहे लेकिन पराजित नाही। या महापुरुषांचे देश स्वातंत्र्यासाठी आम्ही इथला पाया रचला, आम्ही या मातीमध्ये रक्त सांडलं, आमचे पाठ गेले, त्यानंतर आमचा देश स्वातंत्र्य झाला आणि देश स्वातंत्र्य झाल्यानंतर जर आम्हाला दुजाभाव मिळत असेल आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची पायमल्ली होत असेल तर आम्ही कदापि सहन करणार नाही कारण संविधानाच्या बाजूने आम्ही आहोत। महामानव डॉक्टर बाबासाहेबांची आंबेडकरांची ताकद आणि महापुरुषांची ताकद आमच्या सोबत आहे, आम्ही ताकदीशी लढू। पण ह्याच व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो बाबांनो, मराठवाड्यामधल्या जेवढ्या किंवा महाराष्ट्रामधल्या जेवढ्या जाती जमाती असतील त्यांनी आमच्या सोबत कोणासोबत डिबेट करावं। जे स्वतःला खरे आदिवासी समजतात, जे स्वतः समजतात आदिवासी, त्यांनी आमच्या सोबत कधीही चर्चा करण्यासाठी यावं, आम्ही त्यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी तयार आहोत। पण जर आमच्या चर्चा नाही झाल्या तर तुम्हाला हे अपेक्षित असेल की या बांधवाला न्याय मिळणार नाही तर आम्ही न्याय घेतल्याशिवाय उठणार नाही। त्यामुळं आमच्यासोबत बाबासाहेबांचं संविधान आहे आणि संविधान जोपर्यंत आहे तोपर्यंत स्वतः शेवटच्या श्वासापासून आम्ही लढू। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर